नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मूलभूत हक्क. हे मूलभूत हक्क भारताचा मॅग्ना कार्टा आहेत. व्यक्तींच्या सरकारऐवजी कायद्याचे सरकार स्थापन करणे हे मूलभूत हक्कांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपण सर्वप्रथम पाहूयात की आपल्याला घटनाने म्हणजे आपल्या संविधानाने कोणकोणती मूलभूत हक्क दिलेली आहेत. पहिला आहे समानतेचा हक्क. हे कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. स्वातंत्र्याचा हक्क हा कलम 19 ते कलम 22 यामध्ये दिलेला आहे. इथे एक गोष्ट नोंद करून ठेवा की हे जे स्वातंत्र्याचे हक्क आहेत ते आक्रमण किंवा आणीबाणीच्या काळात रद्द होतात. पुढचा अधिकार आहे शोषणाविरोधी हक्क. हा कलम 23 ते कलम 24 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा कलम 25 ते कलम 28 मध्ये दिलेला आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हा कलम 29 व 30 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर मालमत्तेचा हक्क हा कलम 31 मध्ये दिला होता, परंतु 44व्या घटना दुरुस्ती या कायद्यान्वये हा मालमत्तेचा हक्क आपल्याकडून काढून घेण्यात आलेला आहे. परंतु त्यातही आपल्याला काही कायदेशीर हक्क आहेत ते आपण पुढे विस्तृतमध्ये पाहणार आहोत. आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क हा कलम 32 मध्ये दिलेला आहे. आता आपण पाहूयात की या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये कोणती. ही मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे, म्हणजे विदेशी नागरिकांसाठी या मूलभूत हक्कांचा काहीही उपयोग होत नाही. या सर्व मूलभूत हक्कांवरती काही शर्ती लागू आहेत, काही बंधने आहेत आणि ते कोणते शर्ती आहेत, कोणते बंधनं आहेत हे न्यायालय ठरवते. ही मूलभूत हक्क दैवी किंवा अपरिवर्तनीय नाहीत, म्हणजे हे वेळेनुसार सरकार बदलू सुद्धा शकते. लष्करी कायद्यात मूलभूत हक्कांवरती बरेचसे निर्बंध येतात. मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे अवैध असतील असे कलम 13 मध्ये आहे. म्हणजे कायदा काय म्हणतं की जर मूलभूत हक्कांशी विसंगत संविधानाने कोणतेही कायदे केले तर ते कायदे रद्द करण्याचा संविधानाला किंवा सरकारला न्यायालयाला अधिकार आहे. आणि कलम 13 मध्ये दुरुस्ती करणे म्हणजे या मूलभूत हक्कांना कमी करणे अशी घटना दुरुस्ती करता येत नाही. आता आपण हे जे सर्व हक्क आहेत ते डिटेल्समध्ये पाहूयात. त्यातला सगळ्यात पहिला अधिकार येतो की समतेचा हक्क. समता म्हणजे काय की कायद्यापुढे समानता व कायद्याने समान संरक्षण. कायद्यापुढे समानता हा अधिकार आपण ब्रिटिश परंपरेकडनं घेतलेला आहे, परंतु याचा कायद्यापुढे समानता म्हणजेच कोणालाही कायद्यापुढे विशेष अधिकार नाही हे विस्तृत करतं. आणि कायद्याने समान संरक्षण म्हणजे कायद्याने समान संरक्षण हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेले आहे. म्हणजे सगळ्यांना कायद्याचे संरक्षण मिळते, सगळ्यांना समान वागणूक मिळते आणि हे आपण अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेले आहे. या काही गोष्टी आहेत त्या नोंद करून ठेवा, परीक्षेत वारंवार विचारले जातात यावर प्रश्न. वस्तू, व्यक्ती व व्यवहारांचे सुयोग्य वर्गीकरण करण्यास याला परवानगी आहे. समतेच्या हक्कांमध्ये कायद्याचे राज्य हा पाठ पाहूयात. कायदा मोडल्याशिवाय शिक्षा नाही, म्हणजे एखाद्याला फक्त संशयावरून शिक्षा देता येत नाही. भारतीय प्रणालीमध्ये राज्यघटना हा व्यक्तीच्या हक्कांचा स्रोत आहे, म्हणजे सर्वांना घटनेपुढे समान कायदा लागू पडतो. समतेच्या तत्वामधील अपवाद म्हणजे ही समानता काही लोकांना अपवादित आहे. ती कशी ते आपण पाहूया. जसे की राष्ट्रपती व राज्यपाल. पदाचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासंबंधी राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नाहीत. म्हणजे आपले कर्तव्य पार पाडत असताना राष्ट्रपतीने किंवा राज्यपालाने कोणते अधिकार वापरले असतील किंवा आपले कर्तव्यच केलेले असेल तर त्या कार्यकाळात त्यांना त्यांच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात फौजदारी प्रक्रिया करता येत नाही, किंवा जोपर्यंत एखादा व्यक्ती राष्ट्रपती किंवा राज्यपाल या पदावरती आहे त्या कार्यकाळात त्या व्यक्तीला अटक किंवा तुरुंगवास देखील करता येत नाही. संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कामकाजाबाबतचे वृत्तपत्र, रेडिओ,
टी व्हीच्या अहवालात याविरुद्ध कोणत्याही अहवालात खटला करता येत नाही. म्हणजे संसदेत कोणीही नेता किंवा कोणताही खासदार ज्या वेळेला कुठलेही भाषण करत असतो किंवा त्यातले वृत्तपत्र किंवा रेडिओ मार्फत जनतेला काही सांगत असतो, तर त्याविरुद्ध कोणतेही अहवाल न्यायालयात खटला करता येत नाही. संसदेतील मतदान व वक्तव्याबाबत खटला करता येत नाही. परदेशी शासक, परदेशी वकील यांना फौजदारी न्यायालयांपासून किंवा खटल्यांपासून संरक्षण आहे. समतेच्या अधिकारांमध्ये भेदभाव करण्यावरून पूर्णतः बंदी केलेली आहे. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण या कारणांमुळे राज्य कोणत्याही नागरिकांविरुद्ध भेदभाव करू शकत नाही आणि राज्य व महिला बालकांसाठी विशेष तरतूद देखील करू शकते. समतेच्या अधिकाराबाबत न्यायालयाने काही तरतुदी अनेक केलेल्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे उन्नत गट म्हणजे क्रीमी लेअर हा असल्यामुळे आरक्षणाचा फायदा होत नाही. म्हणजे कोणताही काही व्यक्तींना जातीच्या आरक्षण असल्यामुळे त्या व्यक्तींना क्रीमी लेअर ही नॉन क्रीमी लेअर हे कंपल्सरी असते. अशा वेळेला या क्रीमी लेअर या गटात कोण कोण बसते ते पाहूया. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधीश, केंद्र व राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व सदस्य, केंद्रीय निवडणूक आयोग व महालेखापाल या सर्वांचा क्रीमी लेअर या गटामध्ये किंवा उन्नत गटामध्ये समावेश होतो. या व्यतिरिक्त A1 व B1चे अधिकारी, बँक व विमा संघटना, विद्यापीठे व खाजगी नोकरीतील समतुल्य पदे यांचा देखील उन्नत गटात समावेश होतो. डॉक्टर, वकील, अभियंते, कलाकार, लेखक, सल्लागार तसेच व्यापार, धंदा व उद्योग करणाऱ्या व्यक्ती, मर्यादेपेक्षा जास्त जमीन व संपत्ती किंवा 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेणारा गट हा सर्व क्रीमी लेअरमध्ये मोडतो. या व्यतिरिक्त स्वयंअध्ययनासाठी मंडल आयोगाची देखील आपण अभ्यास करू शकता. मंडल आयोग काय ते थोडक्यात अगदी पाहूयात. याबद्दल डिटेल आपण जसं पुढे येईल तसं पाहूयात. मंडल आयोग हा BP मंडल यांच्या अंतर्गत दुसरा मागासवर्गीय आयोग काढला होता. या अंतर्गत मागासवर्गीयांना 27% व गरीब व उच्च जातीच्यांना 10% असा ठराव मांडला होता. परंतु त्यातल्या 27% आरक्षणाचा मंजूर झाला आणि गरीब व उच्च जातीच्या लोकांना जे 10% आरक्षण दिले होते ते रद्द करण्यात आले. क्रीमी लेअर व हे जे आरक्षण आहे ते फक्त 5 वर्ष चालू राहावे व 50%पेक्षा जास्त आरक्षण नाही. म्हणजे टोटल एखाद्या राज्यात 50% जास्त आरक्षण देता येणे शक्य नाही, हे देखील मंडल आयोगाने मांडलेले आहे. तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एक असं राज्य आहे तमिळनाडू की जिथे 1994मध्ये 50%पेक्षा जास्त म्हणजे 69% जागा या आरक्षित होत्या. समानतेच्या अधिकारांतर्गत काही पदव्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या पदव्यात? उत्कृष्ट पदव्या रद्द करण्यात आल्यात, परंतु उत्कृष्ट शैक्षणिक म्हणजे डॉक्टरेट पदवी किंवा लष्करी पदवी सोडून इतर कोणतीही पदवी आपल्या नावापुढे आपण लावू शकत नाही. तसेच कोणताही भारतीय नागरिक परदेशाकडून कोणतीही पदवी स्वीकारू शकत नाही. परराष्ट्राकडून बक्षीस, वेतन किंवा पद स्वीकारणार नाही. या सर्व पदव्या आपण समानतेच्या अधिकाराअंतर्गत ठेवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे जे मान देतो ह्या सर्व पदव्या वैध आहेत. कलम 18 अंतर्गत परंपरागत खानदानी पदव्यांवरती बंदी आहे. परंपरागत खानदानी पदव्या कोणत्या? तर राव बहादूर, रावसाहेब या पदव्या या कायद्याअंतर्गत बंद केलेल्या आहेत. हे जे भारतरत्न, पद्मभूषण किंवा पद्मविभूषण, पद्मश्री या ज्या पदव्या भारत सरकार काही नागरिकांना देतं, ह्या नावापूर्वी किंवा नावानंतर वापरून नाहीत, अन्यथा त्यांचं दिलेलं पारितोषिक हे रद्द होतं. हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे. याची सुरुवात 1954ला मोरारजी देसाई सरकारांच्या अंतर्गत झालेली होती
ती काही काळानंतर 1977ला बंद केली, परंतु 1984ला इंदिरा गांधीने या भारतरत्न, पद्मभूषण यांसारख्या ज्या काही पदव्या आहेत त्या परत सुरू केल्या. आता आपण पुढचा हक्क पाहूयात, स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याच्या हक्काअंतर्गत आपल्याला पहिला हक्क मिळतो की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपण स्वतःचा किंवा इतरांच्या दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करू शकतो. तसेच आपल्याला मुद्रण स्वातंत्र्य आहे, व्यापारी जाहिराती करण्याचे स्वातंत्र्य आहे, आपण दूरध्वनी संभाषणाचे नोंद करण्याविरुद्ध, म्हणजे सरकार आपले जे काही फोन ची नोंद करून ठेवतं, टेलिफोन टॅपिंग म्हणतात त्याला, त्याविरुद्धचा हक्क आपल्याला आहे. TV व इलेक्ट्रॉनिकवर सरकारची मक्तेदारी असणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्याला जे चॅनल आपल्याला पाहायचे असतात किंवा ज्या चॅनलवर आपल्याला जे बघायचं असतं आणि काही लोकांना जे दाखवायचं असतं ते आपण दाखवू शकतो. तसेच सरकारी कामकाजाची माहिती लोकांसमोर मांडायची की नाही याविरुद्ध सुद्धा हक्क आहे. शांत राहण्याचा हक्क आहे. जर कोणी विद्रोह करत असेल तर शांतही राहू शकतो किंवा बरेच असा हक्क आहे. निदर्शन व धरणे धरण्याचा हक्क, पण संप करण्याचा हक्क नाही. म्हणजे जर आपण एखाद्या कंपनीत काम करू शकत असेल आणि आपल्याला तिथले वातावरण किंवा पगारवाढ, वेतनवाढ यांच्या विरुद्ध जर निदर्शन करायचं असेल तर निदर्शन करू शकतो, धरणे धरू शकतो, परंतु आपल्याला त्या कामगारांना संप करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. शांततापूर्व निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क आपल्याला आहे. याचा अर्थ सार्वजनिक शांतता भंग पावेल किंवा मानवी जीवाच्या आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका होईल अशा सभा भरवण्याचा हक्क आपल्याला नाही. तसेच अडथळा, त्रास, दंगल, बाचाबाची, इतर निर्बंध सरकार आपल्यावरती घालू शकतं. आपल्याला संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. संस्थांना मान्यता मिळवण्याचा हक्क हा मूलभूत हक्क नाही, कारण की त्या संस्थेचे उद्दिष्ट जे असेल त्यावर ते सरकार त्या संस्थेला मान्यता देते. तसेच कामगाराच्या संपाला शाश्वत हक्क नाही. हे आत्ता सांगितलं की आपल्याला निदर्शने, धरणे धरण्याचा हक्क आहे, पण कामगार जे संप करतात त्या संपाचा शाश्वत हक्क संविधानाने दिलेला नाही. पुढे चौथा हक्क बघूयात की भारतीय मुक्त प्रदेशात मुक्त संचार करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील व्यक्तींना ही बंदी आहे, म्हणजे भारताबाहेरील व्यक्तींना भारतात सगळीकडे प्रचार करण्यास स्वातंत्र्य नाही. तसेच एड्स पीडित रुग्णाला देखील संचारबंदी आहे. हा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला होता. स्वातंत्र्याच्या हक्कात कुठेही वास्तव्य करण्याचा सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. यामुळेच आपली राष्ट्रीय भावना सुरक्षित राहते. फक्त अनुसूचित क्षेत्रात म्हणजे जंगल किंवा आदिवासी क्षेत्रात वास्तव्याला आपल्याला बंदी आहे किंवा जे निर्ढावलेले गुन्हेगार असतात, ज्यांना मुक्का लागलेला असतो, अशा व्यक्तींना काही क्षेत्रांमध्ये वास्तव्य करण्यास बंदी असते. तसेच स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत कोणताही उद्योगधंदा स्थापन करू शकतो, हा सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. परंतु कोणता उद्योगधंदा आपण स्थापन करू शकतो याची अर्हता सरकार निश्चित करू शकते. त्याअंतर्गत अनैतिक म्हणजे वुमन ट्रॅफिकिंग किंवा चिल्ड्रन ट्रॅफिकिंग, घातक औषधे व स्फोटके करण्याचा व्यवसाय यांचे परवाने हे व्यवसाय सरकार करू देत नाही किंवा कोणती औषधं करायची, कोणती स्फोटकेचा कारखाना बनवायचा याची सरकारची परवान्याची गरज असते आपल्याला. तसेच गुन्ह्यासंबंधित दोषी ठरवण्याबाबत स्वातंत्र्याच्या हक्कात हा खूप महत्त्वाचा हक्क आहे की कायदोत्तर कायदा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जेव्हा गुन्हा केलेला आहे त्यावेळेला कायद्यात जी शिक्षा सांगितलेली असेल त्याला तीच शिक्षा होते. जर गुन्हा घडून गेल्यानंतर त्याला अधिक शिक्षा ठोठावण्यात येत नाही किंवा जर एखाद्या गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा देता येते, त्याला दुहेरी शिक्षा देता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतःविरुद्ध साक्ष देखील द्यायला कोणतेही कायदा आपल्याला सांगू शकत नाही, हा आपला हक्क आहे. तसेच पुढील बाबी या स्वातंत्र्याच्या हक्कात लागू पडत नाहीत, जसे की न्यायालयात कोणती वस्तू सादर करण्याची सक्ती न्यायालय आपल्याला करू शकत नाही. तसेच न्यायालयाने जर अंगठ्याचा ठसा, नमुना किंवा सही किंवा रक्ताचा नमुना मागितल्यास त्याबाबत हा स्वातंत्र्याचा जो हक्क आहे तो लागू पडत नाही.
किंवा न्यायालय शरीर दाखवण्याची सक्ती आपल्याला करू शकते. हे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला एखाद्याला गुन्हेगार दाखवण्यासाठी गरजेच्या असतात. त्यामुळे या गोष्टी आहेत ज्या अपवादात्मक आहेत. तसेच पुढचा जो टप्पा आहे तो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21 अंतर्गत हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण आपल्याला संविधानाने दिलेले आहे. त्यात येतं की मानवांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, प्रदूषणमुक्त हवा, पाणी यांसह चांगल्या पर्यावरणाचा हक्क व धोकादायक उद्योगांपासून संरक्षण मिळवण्याचे देखील प्रत्येक व्यक्तीला संरक्षण आहे. प्रत्येकाला उपजीविकेचा हक्क आहे, खाजगीपणाचा हक्क आहे, निवाऱ्याचा हक्क आहे, आरोग्याचा हक्क आहे, 14 वर्ष व वयापर्यंत मोफत शिक्षणाचा हक्क आहे, निशुल्क कायदेशीर मदतीचा हक्क आहे. म्हणजे एखाद्याला सरकारी वकिलाची गरज असल्यास ते निशुल्क मदत मिळू शकते. तसेच एकांतवासाच्या शिक्षेविरुद्ध देखील आपल्याला हक्क आहे आणि काही अपवादात्मक स्थितीत त्वरेने खटला चालवण्याचा हक्क आहे. असे एकूण 34 हक्क आहेत. पुढचा हक्क आपण पाहूयात की शिक्षणाचा हक्क. उच्च व व्यावसायिक शिक्षणाचा मूलभूत हक्क नाही, परंतु माध्यमिक शिक्षण हे कलम 21A अंतर्गत मूलभूत हक्क अंतर्गत येते. अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. कलम 22 अंतर्गत एखाद्याला अटक करण्यासाठी जी कारण सांगितले जाते ते स्पष्टपणे सांगितले जाण्याचा हक्क आहे. वकिलांशी विचारविनिमय करण्याचा व आपली बाजू मांडण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. 24 तासात न्यायाधीशांसमोर उपस्थित करण्याचा हक्क आहे व बाकी न्यायाधीशांच्या आदेशाने आपण कोणतेही कार्य करू शकतो हा हक्क आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा फक्त भारतात आहे याची नोंद घ्यावी. स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत पुढील हक्क येतो की शोषणाविरुद्धचा हक्क. त्यात मानवी व्यापार हा सर्वात महत्त्वाचा आहे. पुरुष, महिला, बालके यांचा वस्तूप्रमाणे क्रय विक्री व धंदा करण्यासाठी आपल्या संविधानाविरुद्ध आहे. तसेच वेश्या व्यवसाय, महिला व बालके यांचा अनैतिक व्यापार करण्याला बंदी आहे. देवदासी, गुलामगिरी या प्रथेविरुद्ध देखील आवाज उठवण्याचा, कोणत्याही शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. त्याचबरोबर शोषणामध्ये बिगर वेतन किंवा विनावेतन सक्तीचे काम करायला बंदी आहे. कारखान्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना कामास बंदी आहे. तसेच गरोदर महिलांना देखील काम करण्यास बंदी आहे. 2005 अंतर्गत बालहक्क व संरक्षणासाठीचा राष्ट्रीय आयोग किंवा राज्य जो आयोग केलेला आहे तो 14 वर्षाखालील मुलांना, बालमजुरांना कामावरती ठेवण्याविरुद्ध कार्य करते. तसेच बालमजुरीवरती पूर्णपणे बंदी आहे. हा कायदा 1986ला चाइल्ड ॲडोलसेंट्स लेबर्स प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट्स अंतर्गत हा कायदा येतो. त्या स्वातंत्र्याचा हक्क आपण बघितलेला आहे. आता आपण पाहूयात की धार्मिक स्वातंत्र्य. सतत विवेकबुद्धीने वागण्याचे, धर्माचे पालन व आचरण व धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहे. म्हणजे सतत विवेकबुद्धी म्हणजे काय की देवासंबंधित, प्राणीमात्रांसंबंधित आपल्याला आंतरिक स्वातंत्र्य आपण ठेवू शकतो. आपण मुक्तपणे आपले धर्माविरुद्धचे जे वक्ता आहे ते मुक्तपणे व्यक्त करण्याची आपल्याला मुभा आहे. आपल्या धर्माचा प्रचार करण्याची मुभा आहे. धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्म प्रचार करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु यामध्ये काही मर्यादा आहेत की सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य, मूलभूत हक्क या सर्व धर्मप्रचारामध्ये मर्यादा आहेत. तसेच हिंदूंमध्ये शीख, जैन व बौद्ध या धर्मियांचा समावेश होतो. शीख धर्माच्या पालनामध्ये कृपान बाळगणे याचा देखील समावेश होतो. इतर कोणत्याही व्यक्तीला कृपान बाळगण्याची परवानगी नाही, परंतु शीख धर्माच्या व्यक्तींना हा अधिकार देण्यात आलेला आहे. तो त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यांमध्ये येतो. कलम 26 अंतर्गत धार्मिक संप्रदाय व घटक यांच्या हक्कांची हमी. आत्मिक उन्नतीसाठी किंवा विश्वास प्रणालीसाठी, तत्वप्रणालीसाठी असणाऱ्या व्यक्तींचा एक गट असणे गरजेचे आहे.
किंवा एखादी साधारण संघटना असणे गरजेचे आहे किंवा विशिष्ट व स्वतंत्र नाव असण्याचे गरजेचे आहे. त्यासाठी कोणतेही व्यक्ती किंवा व्यक्तिगट हा धार्मिक संप्रदाय स्थापन करू शकतो. त्यातील काही उदाहरणं आपण बघू शकतो की रामकृष्ण मिशन, आनंद मार्ग हे संप्रदाय आहेत. यांना संविधानाने परवानगी दिलेली आहे. परंतु काही समाजाला धार्मिक संप्रदाय म्हणता येणार नाही, जसे की औरोबिंदो समाज हा एक धार्मिक संप्रदाय नाही. तसेच धर्मविकासासाठी कर्ण देण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य हे देखील धार्मिक स्वातंत्र्यामधील काही स्वातंत्र्य आहेत. तसेच कलम 28 अंतर्गत काही संस्था आहेत त्या आपण पाहूयात की पूर्णतः राज्य चालवत असलेल्या संस्था म्हणजे सरकारी शाळा येथे धार्मिक शिक्षणावर पूर्णपणे बंदी आहे. देणगी किंवा विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या संस्था म्हणजे काही अशा संस्था असतात ज्या एखाद्या धार्मिक संस्थेद्वारेच चालू केलेल्या असतात. अशा संस्थेमध्ये धार्मिक शिक्षणात पूर्णपणे परवानगी असते. एखाद्या राज्याने मान्यता दिलेल्या संस्था आहे, म्हणजे एखादी धार्मिक संस्था असू शकते परंतु त्याला राज्याने मान्यता दिलेली आहे, तर अशा संस्थेला स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षण देण्याची परवानगी असते. किंवा राज्याकडनं सहाय्य मिळवणाऱ्या संस्था, अशा संस्थांना देखील स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी मिळू शकते. या काही गोष्टी आहेत ज्या नोट डाऊन करून ठेवा, आपल्याला नंतर यूज पडू शकतात, परीक्षेत अशा प्रश्न येतात. आता आपण पुढील हक्क पाहूयात, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमध्ये आपल्याला विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा हक्क असतो. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला किंवा भाषिक अल्पसंख्याकांना कलम 29 या अन्वये संरक्षण दिलेले आहे. तसेच घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क, हे कलम 32 अनुसार हे सर्वात महत्त्वाचे कलम आहे. यामध्ये रिट्सचे आदेश देण्याचा न्यायालयाला हक्क असतो. ते हक्क कोणते ते बघूयात की बंदी प्रत्यक्षीकरण, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्थानबद्ध केले असल्यास त्याला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते. परमादेश म्हणजे रिट्सचा मेडॅमस, ज्या वेळेला शासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यास चुकतो किंवा एखादे कर्तव्य करण्याला नकार देतो, त्यावेळी एखादे न्यायालय त्या अधिकाऱ्याला ते कर्तव्य करण्याचे आदेश देते आणि ते कोणत्याही अधिकाऱ्याला करावेच लागते. प्रतिषेध, हा हक्क फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाऱ्यांविरुद्ध आहे. उत्प्रेषण, एखादा खटला कनिष्ठ न्यायालयापासून वरिष्ठ न्यायालयाकडे नेला जातो त्या अधिकाराला उत्प्रेषण म्हणतात. एखादे सुप्रीम न्यायालय राज्य न्यायालयाकडून एखादा खटला काढून घेऊ शकते. उत्प्रेषण या अधिकारांतर्गत ते काढून घेऊ शकते. अधिकार पृच्छा, म्हणजे एखादे न्यायालय एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला आपण हे कोणत्या अधिकाराअंतर्गत करीत आहात असे विचारू शकते. सैन्य दलाला काही मूलभूत हक्क आहेत की सैन्य दल, निमलष्करी दल, पोलीस दल, गुप्तता विभाग किंवा तत्सम दल यांचे हक्क सीमित किंवा रद्द करण्याचा हक्क हा संसदेला आहे. लष्करी कायदा असताना सैनिकी अधिकाऱ्यांना काही अपवादात्मक अधिकार प्राप्त होतात. नागरी व्यक्तींच्या हक्कांवर बंधने किंवा नियंत्रणे, शिक्षा किंवा देहदंड देणे हा अधिकार सैन्य किंवा लष्करी कायदा अंतर्गत काही सैनिकी अधिकाऱ्यांना प्राप्त होतो. केशवानंद भारती खटला यांमध्ये काही हक्कांवरती टीका करण्यात आलेली आहेत. म्हणजे हे सर्व जे हक्क आहेत ते त्यांवर अनेक मर्यादा आहेत. सामाजिक किंवा आर्थिक हक्क नाहीत, सुस्पष्टता नाही, हे अधिकार चिरस्थायी नाहीत. हे सर्व अधिकार आणीबाणीच्या काळात रद्द होऊ शकतात. तसेच या हक्कांवरती जर आपल्याला न्यायालयात दाद मागायची असेल तर त्यावरचे जे उपाय आहेत ते सर्व खर्चिक उपाय आहेत. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा सुद्धा मूलभूत हक्कांवरील सर्वात मोठी टीका आहे. हे सर्व हक्क सुसंगत नाहीत किंवा कोणत्याही तत्त्वप्रणालीशी सुसंगत करत नाहीत. ही टीका या हक्कांविरुद्ध, अधिकारांविरुद्ध केली जाते. तर या सर्व अशा प्रकारे आपण सर्व हक्क, मूलभूत हक्क जे माणसाच्या जीवनाला आवश्यक आहेत ते सर्व आपण पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
काही कमेंट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमध्ये काही चेंजेस करायचे असल्यास नक्की सांगा. धन्यवाद.